नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक विजयी उमेदवार आपल्या समर्थकांसह अद्यापही विजयोत्सव साजरा करीत आहेत. पण निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे केवळ 24 तास उलटत नाहीत, तोच एक नगरसेविका आपल्या हातगाडीवर फळं विक्री करताना दिसल्यात. संघर्ष, कष्ट व जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होतं. मावळ आणि लोणावळा परिसरात त्यांचा साधेपणा, कष्ट आणि लोकशाही मूल्यांची विशेष चर्चा होताना दिसतीये. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आपला मूळ व्यवसाय कधीही सोडणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवून भाग्यश्री जगताप या आपल्या मूळ फळ विक्रीचा व्यवसाय ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी पोहोचले आणि नगरसेविका झाल्यानंतरही हा व्यवसाय अभिमानानं सुरू ठेवत राजकारणातील सकारात्मक चित्र त्यांनी उभं केलंय. गेल्या 20 वर्षापासून फळ विक्रीच्या व्यवसायातून त्या संसाराचा गाडा चालवतायत. राजकारणात एंट्री करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांसमोर भाग्यश्री जगताप या प्रेरणास्थान ठरल्यात. भाग्यश्री जगताप या सकाळी आणि दुपारी पेरू विक्री करताना त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली उपजीविका चालवतात. निवडणूक प्रचार काळातही त्यांनी आपला फळ विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला. प्रचाराच्या दिवसात त्या सकाळ दुपार पेरू विक्री करून संसार चालवत आणि संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करत होत्या. त्या खंडाळा, बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासी पट्ट्यातील रहिवासी आहेत. प्रचारादरम्यान या भागात त्यांचं उत्स्फूर्त स्वागत होत होतं. आमदार सुनील शेळके यांनी भाग्यश्री जगताप यांना निवडणुकीत उमेदवारी दिली होती. नगरसेविका झाल्यानंतरही त्या फळ विक्रीचा व्यवसाय न सोडता निकाल जाहीर होताच हातगाडी लावून पुन्हा व्यवसायाला आल्या. हे विशेष उल्लेखनीय ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना 1468 मतं मिळाली, तर भाजपाच्या रचना विजय सिनकर यांना 860 मतं मिळालीत. तब्बल 608 मतांनी भाग्यश्री जगताप विजयी झाल्या आहेत.